नमस्कार. सगळ्यात आधी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीतील फुलांचं आणि पानांचं मेहंदी ट्युटोरियल. तर त्यासाठी जिलेबीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि स्मॉल सर्कलच्या डिझाईनने आपल्याला बाजूने डिझाईन कव्हर करून द्यायचे. आता ही डिझाईन काढून झाल्यानंतर आपल्याला पानाच्या शेपमधील पाकळ्या काढायच्या आहेत. पाकळ्या काढताना आपल्याला अगदीच फेंट लायनिंग करून घ्यायचं आहे. नंतर आपण ते डार्क करायचं आहे. तर या पाकळ्या काढल्यानंतर आपल्याला याला सुंदर अशी शेडिंग देऊन घ्यायची. शेडिंग ही खूप सुंदर दिसते आणि त्यामुळे फूल खूप उठून आणि सुंदर दिसून येते. तर शेडिंग फुलाच्या आणि पानांच्या डिझाईनमधील महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे शेडिंग दिलेली आहे. शेडिंग झाल्यानंतर बघा किती सुंदर फूल दिसत आहे. तर आपल्याला शेडिंग झाल्यानंतर इथं जी आपण फेंट लाइनिंग केली होती त्याला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. प्रॉपर आपल्याला पाकळ्यांचा आकार इथं दिसून येतोय. खूप सुंदर असं फूल तयार झाले. आता याच्यानंतर आपल्याला पानं काढायची आहेत. तर पानं काढण्यासाठी आपल्याला अगोदर फेंट असं लाइनिंग करून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी पानाचा आकाराला आपण देऊन घ्यायचा आहे. छोटी मोठी अशा प्रकारची पाने आपल्याला काढून घ्यायची आहेत चारही बाजूने. फेंट पानं काढल्यानंतर आपल्याला त्याला शेडिंग देऊन घ्यायचे. लाईनची शेडिंग द्यायची आहे पानांना आणि नंतर त्याला आपल्याला डार्क करायचं आहे. त्यामुळे खूप सुंदर असं पानांची पण डिझाईन तयार होते. अगदी सोप्या पद्धतीमधील पानं आहेत इथं. लाइनिंग झाली नंतर आपण त्याला शेडिंग देऊन घ्यायचे. शेडिंग झाली की आपण त्याला डार्क करून घ्यायचं आहे. बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे पानाचा प्रॉपर शेप दिसतो. इकडे पण आपण एक पान काढून घेतलेलं आहे. तर आपण आता याला डार्क लाइनिंग करून घेऊया. सोप्या आणि साध्या पद्धतीतील इथे पाने तयार झालेले आहेत. छोट्या छोट्या मेहंदी ट्युटोरियल आणि त्यासोबत मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवरती मेहंदीचे छोटे छोटे ट्युटोरियल अपलोड करत असते. तर तुमच्यापर्यंत ते नक्की पोहोचत राहतील यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा. आता आपल्याला इथं थोडंसं डेकोरेशन म्हणून डॉट्सची डिझाईन काढून घ्यायचे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.